दिल्लीत झालेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कार्यक्रमात बोलताना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केला होता. शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा खळबळजनक वक्तव्य त्यांनी केलं होतं. गोऱ्हेंच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर ठाकरेंची शिवसेना तुटून पडली असून दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार गजानन लवटे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याला उत्तर दिलं आहे. मातोश्रीवर पैशाचा व्यवहार होत नाही. नीलम गोऱ्हे अनुभवी नेते आहेत. त्यांनी ठाकरे घराण्यावर अशी टीका करणे योग्य नाही. वंदनीय बाळासाहेब ठाकरे व शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी सामान्य शिवसैनिकाला आमदार व खासदार केला आहे. त्यातील माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला आमदारकीची उमेदवारी देऊन आमदार देखील केला आहे. दरम्यान नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह महाराष्ट्रात अन्य ठिकाणी ठाकरे गटाकडून गोऱ्हे यांच्या विरोधात निदर्शने केली जात आहेत. दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे यांनी आपल्या शैलीत नीलम गोऱ्हे यांच्या आरोपांना उत्तर दिलेलं आहे. जनमत लाईव्ह न्यूज करता अंजनगाव सुरजीवन सचिन पाटील अब्रुक यांची रिपोर्ट.